नमस्कार. त्रिमूर्तींपैकी एक देव असलेल्या आणि ब्रह्मांडांचा नाश करणाऱ्या शिवाला समर्पित असणाऱ्या हिंदू सण म्हणजेच महाशिवरात्रीचे पुराणानुसार महत्त्व काय आहे? व्याध म्हणजे लुप्तका, याची आख्यायिका कथा काय आहे, याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. महाशिवरात्री हा हिंदू त्रिमूर्तींपैकी एक देव असलेल्या आणि ब्रह्मांडाचा नाश करणाऱ्या शिवाला समर्पित असणारा हिंदू सण आहे. भारतीय कालगणनेत एखाद्या महिन्यात चतुर्दशी 2 दिवसांमध्ये विभागलेली असेल तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येते ती शिवरात्र मानली जाते आणि या दिवशी शंकराची पूजा करतात. माघ महिन्यातील शिवरात्र सर्वात महत्त्वाची आणि महाशिवरात्र म्हणून साजरी होते. बहुतांश हिंदू सण दिवसा साजरे होतात, पण महाशिवरात्र रात्री आणि दिवसाही साजरी होते. महाशिवरात्रीला विशेष महत्त्व असतं कारण ही ती रात्र आहे जेव्हा शंकरानं तांडव नृत्य केलं असं मानलं जातं. तांडव नृत्य हे शिवाचं ब्रह्मांडीय नृत्य आहे आणि हे नृत्य जीवनाच्या शाश्वत चक्राचं प्रतीक आहे अशी मान्यता आहे. महाशिवरात्री शिव आणि सतीचा विवाह सोहळा म्हणून हे ओळखला जातो. ही रात्र अंधकार आणि अज्ञानाचे प्रतीक मानले जाते. या रात्री शिवाची पूजा करून भक्त अंधकारातून प्रकाशाच्या आणि अज्ञानातून ज्ञानाच्या मार्गावर जातात आणि शिवाच्या दर्शनानं त्यांच्या जीवनातील दुःख आणि संकट दूर होतात अशी मान्यता आहे. आता आपण पाहूया महाशिवरात्र कशा प्रकारे साजरी करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्त उपवास करतात आणि पूजास्थळी रात्रभर जागरण करतात. भगवान शंकराच्या विधिवत पूजेदरम्यान त्या हंगामातील फळं, मुळांच्या भाज्या आणि नारळापासून बनवलेले विशेष अन्न अर्पण केले जाते. जे महाशिवरात्रीला उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडतात, उपवास सोडताना शिवाला अर्पण केलेला प्रसाद खातात. तर काही ठिकाणी चांगला पती मिळावा म्हणून काही मुली उपवास आणि शिवाची पूजा करतात. भगवान शंकराची स्तुती करण्यासाठी भक्तिगीतं गातात आणि संपूर्ण रात्रभर पवित्र शास्त्रांचे पठण केले जाते. मंदिरातील पुजारी किंवा पंडित शास्त्रानुसार धार्मिक पूजा करतात. हे रात्री 4 वेळा केलं जातं. मंदिरांमध्ये शिवलिंगाची पूजा केली जाते. भगवान शिवाचे प्रतीक असलेल्या शिवलिंगाला स्नान घालण्यासाठी भाविक मंदिरांमध्ये गर्दी करतात. त्या शिवलिंगाला दूध, पाणी आणि मधानं स्नान घातलं जातं. त्यावर चंदन लावण्यात येतं. फूल आणि हारांनी शिवलिंग सजवलं जातं. आता आपण पाहूया व्याधतारा आणि लुब्धकाची आख्यायिका. महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या आख्यायिकेनुसार लुब्धक नावाचा एक गरीब आदिवासी मानव होता. हा शिवभक्त होता. तो एकदा सरपण गोळा करण्यासाठी घनदाट जंगलात गेला. अंधार पडल्यामुळे तो जंगलात भटकला. त्याला घराचा रस्ता सापडत नव्हता. अंधारात लुब्धक एका बेलाच्या झाडावर चढला. पहाटेपर्यंत सुरक्षित राहण्यासाठी त्यानं झाडाच्या फांद्यांमध्ये आश्रय घेतला. संपूर्ण रात्रभर तो वाघ आणि जंगलातील हिंस्र प्राण्यांचा आवाज ऐकत होता. तो प्रचंड घाबरला होता, त्यामुळे झाडावरून उतरायलाही त्याला भीती वाटत होती. स्वतःला जागं ठेवण्यासाठी त्यानं शिवाचं नामस्मरण करायला सुरुवात केली. नामस्मरण करत असताना तो झाडाचे एक एक पान तोडून टाकत होता. सूर्योदयापासून त्यानं हजारो पानं एका शिवलिंगावर टाकली. अंधारात तिथलं शिवलिंग त्यानं पाहिलं नव्हतं. लुब्धकानं रात्रभर केलेल्या उपासनेमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले. शिवाच्या कृपेने वाघ आणि वन्य प्राणी तिथून निघून गेले. लुब्धक केवळ बचावला नाही तर त्याला दैवी आशीर्वादही मिळाला. या आख्यायिकाच्या दुसऱ्या एका रूपात लुब्धक हा शिकारी म्हणजे व्याध होता. दिवसभर शिकार न मिळाल्याने त्याला उपवास घडला. रात्र पडल्यावर त्याला हरिणांची एक जोडी दिसली. लुब्धक त्यांना मारणार तेवढ्यात हरिणांना घरी जाण्याची आणि आपल्या पाडसांना शेवटचं पाहण्याची विनंती केली. लुब्धकानं परवानगी दिली. हरिण पाडसांना भेटून लुब्धकाचं पोट भरण्यासाठी परत आले. त्याचा प्रामाणिकपणा पाहून लुब्धकानं त्याला जीवनदान देण्याचं ठरवलं. तेव्हा मध्यरात्र झाली होती. हरण परत येईपर्यंत काळात लुब्धक बेलाच्या एका झाडावर बसून पानं खाली टाकत राहिला.
त्याचा उपवास आणि नकळत केलेली शिवाची उपासना आणि त्यानं हरणांना दिलेलं जीवदान तसेच हरणांचा प्रामाणिकपणा यामुळे शंकर प्रसन्न झाले. त्याने लुब्धकासोबतच हरणांनाही आकाशात ताऱ्याच्या रूपात स्थान दिलं. तेच मृग नक्षत्र आणि व्याध तारा आहेत असं मानलं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.